मागच्या 2-3 वर्षापर्यंत भावांनो आम्ही दुसऱ्याच्या घरात राहत होतो. आता कुठे 2 वर्षा पहिले आम्ही ना घर बांधलं होतं. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे बाबाची दारू पण सुटली होती. म्हटलं आता सगळं काही बरोबर होईल. पण मग भावांनो ते म्हणतात ना, जीवनात थोडंसं सुख आलं की त्याच्या डबल न दुःख येते. आणि तसंच काही आपल्या बाबासोबत झालं. अचानक 2 वर्षा पहिले त्यांची बिमारी समोर आली. डॉक्टर जवळ गेल्यानंतर समजलं की त्यांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या. आणि या बिमारीवर कोण्याच प्रकारचा उपचार नाही आहे. एक तर तुम्हाला किडनी ट्रान्सफर करायला लागते, एक तर डायलिसिस करायला लागते. भावांनो मी तर म्हणतो दुश्मनाला बी अशी बिमारी नको. कारण की भावांनो डायलिसिस करणे सोपं नाही आहे. जो पेशंट करते ना त्याचं दुःख त्यालाच माहित असते. बाबा बिमार असून हप्त्यातून 2 वेळा डायलिसिसला जाऊन नोकरीवर जाऊन तरी बी ते एकदम खुश होते. पण मग अचानक एक दिवस काय झालं काय माहित, बाबा आम्हाला सोडून गेले. बाबा सोडून जाण्याचं दुःख एवढं मोठं असते भावांनो की ते सहन पण केलं जात नाही. पण मी शेवटी पोरगा म्हटल्यावर सर्व काही मला सांभाळणं होतं. कारण बाबाला कुठेतरी वाटलं असेल की माझा पोरगा आता करू शकते, माझा पोरगा पूर्ण सांभाळू शकते, आता माझं काम नाही आहे, म्हणून बाबा आम्हाला सोडून गेले. भावांनो खरंच सांगतो ना, बाबा गेल्यानंतर 3-4 दिवस मला काही सुचलं नाही. पण त्याच्या बाद मी माझ्या कामाला लागलो. आता या गोष्टीवर बी काही जणांना मला टोमणं मारले की बाबाजी तेरवी होत नाही तर पहा व्हिडिओ टाकायला लागला, बाहेर इकडे तिकडे हिंडायला लागला, याले काय याच्या बाबा जायचं दुःख आहे की नाही. पण मग भावांनो मी ना यांच्याकडे थोडंसं बी लक्ष दिलं नाही. कारण मला सपोर्ट करणारे बी भरपूर होते की भावा आता जे झालं ते झालं, कारण नशिबाच्या पुढे कोणी जाऊ नाही शकत. आता रडून पडून चालणार नाही, जे काही करायचं आहे तुलेच करायचं आहे. खरंच पण भावांनो माझ्या दुःखाच्या काळी तुम्ही ना मला लय सपोर्ट केला. माझ्या नातेवाईकाने केला, माझ्या भावाने केला, माझ्या मित्राने केला आणि 3.5 लाख माझ्या प्रेमाच्या माणसाईनं बी केला. आणि त्याच कारणानं आज कुठेतरी शुभम सुलतान वापिस उभा आहे. भावांनो आणि बहिणींनो मी मनापासून तुमचा धन्यवाद करतो. कारण तुम्ही ना मला लय सपोर्ट केला आणि आतापर्यंत तुम्ही मला फॉलो करत आले आणि याच्या पुढे पण फॉलो करसाल असं मला गॅरंटी. आता कसं आहे ते झालं बाबा गेले, पण बाबाचा वरतून माझ्यावर लय मोठा आशीर्वाद आहे. बाबा तुम्ही तिथं बी असाल तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमचे पूर्ण स्वप्न जे राहिले असतील ना ते तुमचा पोरगा पूर्ण करेल. आज तुमची आवडती गाडी नवीन केली, उद्या तुमची आवडती गाडी पण घेईल. तुम्ही ना पाहिलेलं प्रत्येक स्वप्न तुमचा हा पोऱ्या पूर्ण करीन.